आज महाशिवरात्र आहे। महाशिवरात्रीच्या एबीपी माझाच्या सर्व प्रेक्षकांना शुभेच्छा। आणि महाशिवरात्री निमित्त महाराष्ट्रासह देशभरातल्या शंकर मंदिरांमध्ये भक्तांची मांदियाळी पहाटेपासूनच पाहायला मिळते। मुंबईतील प्रसिद्ध मंदिर म्हणजे बाबुलनाथाचं मंदिर अगदी सकाळपासूनच दर्शनासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। भक्तांकडून शंकराच्या पिंडीला दुग्धाभिषेक करण्यात आला। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या छत्रपती संभाजीनगरमधल्या घृष्णेश्वर मंदिरातही सकाळपासूनच भक्तांची गर्दी दिसते। घृष्णेश्वर मंदिरातील ज्योतिर्लिंगाची जलधारा ही पूर्व दिशेला आहे, त्यामुळे या मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा घालण्याची परंपरा आहे। तर 8वं ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोलीमधल्या औंढा नागनाथ मंदिरात सुद्धा मध्यरात्रीपासून भक्तांची गर्दी दिसते। मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे, तर शिवलिंगाला आंब्यांची आरास सुद्धा करण्यात आली होती। 12 ज्योतिर्लिंगांमधलं 5वं ज्योतिर्लिंग असलेल्या बीडच्या परळीमधल्या वैजनाथ मंदिरात सुद्धा गर्दी आहे। 2 दिवस वैजनाथ मंदिर 24 तास खुलं असल्यामुळे रात्रीपासूनच लोक दर्शनासाठी रांगेमध्ये उभे दिसतात। त्यामुळे मुंबईचं बाबुलनाथ मंदिर, छत्रपती संभाजीनगरमधलं घृष्णेश्वराचं मंदिर, बीडचं परळी वैद्यनाथाचं मंदिर, तर हिंगोलीचं औंढा नागनाथाचं मंदिर, या 4 शिवमंदिरांची आपण दृश्य सध्या पाहतोय आणि दर्शनही घेतोय। आज महाशिवरात्र असल्यामुळे भक्तांनी अगदी पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।